आता मी लोडाचा प्रोजेक्ट ऑफिसला त्या कस्टमरला सोडले. कस्टमरचा इंटरव्ह्यू होता. आपल्याला प्रोजेक्ट ऑफिस सापडत नव्हतं, हे बघू शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी सकाळी निघालेली आहे आणि मला लाल चौकीच्या आतनं डोंबिवलीची एक भाडं पडली. डोंबिवली मला वाटतं डाऊनटाऊनच्या पलावाचंच भाडं आहे कुठला तरी. आता बघू शकता आपण गॅस भरले, फक्त हार नाही आहे. चला मंडळी, आता मी डाऊनटाऊनच्या गेटच्या इकडं थांबलेले, कारण की कस्टमर आहे ना बँकमध्ये जात होता इंटरव्ह्यूला. मग आता इथं थांबले कारण की उतरून जायला लागतं. मी बोललो होतं जर कधी तुम्ही असं घुसतंय ना, मग बिल्डिंगचं नाव सांगून टाकायचं. मग मला माहिती नव्हती, विचारायचे नवीन आहे म्हणून. आता गेलं एंट्री करायला. आता आपल्याला थांबले आपण पण गेटला. एंट्री करून आले की आपल्याला जाऊया डाऊनटाऊनला, भाडा सोडून येऊया. चला, बघू शकता तुम्ही डाऊनटाऊनचे नजारा. बघा प्रायव्हेटची साफसफाई कशी असते बघा. आता मी लोडाचा प्रोजेक्ट ऑफिसला त्या कस्टमरला सोडले. कस्टमरचा इंटरव्ह्यू होता. आपल्याला प्रोजेक्ट ऑफिस सापडत नव्हतं, हे बघू शकता तुम्ही. हे आहे प्रोजेक्ट ऑफिस. आता कस्टमरला सोडलंय. बघूया इथनं आपल्याला काय भाडं पडते का, कारण सोडायच्या अगोदर लोकेशन सापडत नव्हतं म्हणून आपण फिरत होतो. त्यामुळे एक भाडं पडून गेली. आता बघूया इथनं काय पडतंय का. मी आता डाऊनटाऊनच्या थोडंसं आतमध्ये आलेली आहे ना का. त्या साईडला तुम्ही बघू शकता मोठी मोठी बिल्डिंगची सोसायटी आणि या साईडला बंगलाची सोसायटी. बंगला पण मस्त मस्त बांधलेली, असं नाही की हलकी फुलकी नाही आहे का. जे याच्यात करोडोचा माचीसचा बॉक्स आहे आणि याच्यापेक्षा दुप्पट 2 पट्टी करोडोची बंगला आहे. जे म्हणते ना माचीसचा बॉक्स फ्लॅटला, त्यांना फक्त मी सांगते तुम्ही इथे एक घर घेऊन दाखवा, मग बोला तुम्ही माचीसचा बॉक्स. ज्यांनी ते घेतलेले ते कधीच म्हणत नाही माचीसचा बॉक्स आहे, कारण लई फॅसिलिटी आहे आणि चांगली पण आहे. त्यामुळे कधी कोणत्या याचं नाव ठेवायचं अगोदर त्याची सगळं माहिती घ्यायची, मग नाव ठेवायचं आपण. त्याच्यानंतर काही टेन्शन नाही नाव ठेवलं तरी. आपण कोणते पण फ्लॅटला माचीसचा बॉक्स म्हणते ना, मग त्याच्यापेक्षा काय म्हणता यायचं आपण घेऊन बघायची तिकडं. मग त्याच्यानंतर कळते माचीसचा बॉक्स आहे की करोडाचा माचीसचा बॉक्स आहे. आता इथं थांबलं, इथून बघूया आपल्याला काय पडते की नाही पडते. खारघर एक घेतली होती, कॅन्सल मारलं कस्टमरने. आता बघूया भेटते काय भेटत नाही भेटत. चला मंडळी, मी आता अंबरनाथ MIDCला कस्टमरला भाडं सोडलेले, बघू शकता तुम्ही. हा का भाई, अंबरनाथ MIDCला संध्याकाळी या, तुम्हाला तुमचे कान किरकिर होईल. धंदन भाडं पडते. मी एकदा दोनदा आले, भाडं चांगलं पडते अंबरनाथ MIDC संध्याकाळच्या. आता नाही, आता आपल्याला जायला लागणार आहे शायद लोकनगरीला. चला आपण जाऊया लोकनगरीला. मंडळी, आता आपण MIDCला भाडं सोडलं सुद्धा, आता जस्ट सोडलेली. आता आपण चालले लोकनगरीकडे. आता आपण नाश्ता पण नाही केला, सकाळची डब्बा पण आणले थोडा नाश्ता. चला नाश्ता करूया मग जाऊया, कारण MIDCला लावून साईडला नाश्ता करूया. तिकडे गेल्यानंतर भाडं पडतंय, मग कसं भूक मरून जाते दुपारच्या नंतर. त्यामुळे चला नाश्ता करून घेऊया. म्हणजे आता MIDCवरून आपण लोकनगरीला आलेले आहे. आता इथं पुढे जाऊन थांबूया, पोझिशन लावून. बघू शकता ही सोसायटी लोकनगरीची जुनी सोसायटी आहे, त्यामुळे ती 3+4 आहे. आता हे काही वर्षात रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतं मला असं वाटते. चला आपण इथं पुढे जाऊन थांबूया. मंडळी, मी लोकनगरीच्या इकडं MIDC रोड आहे, MIDCला जाते इकडं आणि इकडं स्टेशनला जाते. बघू शकता तुम्ही. हां, आता मी इकडं थांबले. आपल्याला भूक लागलेली आहे. घरातून मी आणलेलं होतं नाश्ता. आणि आज काय आणलं आहे, मम्मीने काय दिलं आज तुम्हाला दाखवते. हे बघा, ही सोयाबीनची बटाट्याची सब्जी आणि ही सुजीचा उपमा. हां, आता दिलेले मम्मीने. सकाळचं जे भेटते ना ते खायचं. मी तर खाते जे भेटते ते, कारण डाळ भात तर खाऊ शकत नाही बघा, आणि घरी चपाती बनत नाही आपली, मग आपण तेच खाते आता सकाळचं. चला खाऊया मग जाऊया धंद्यावर. लोकनगरीवरून शंकर हाईट
अंबरनाथचं भाडं घेतलेलं आहे. बघू शकता लोकनगरीचं सोसायटी G+3 आहे, कारण ही लई जुनी होती. चला आता जाऊया. मंडळी, मी आता अंबर कॉलनीच्या इकडं शंकर हाईट्सला भाडा सोडलेली आहे कस्टमरला. बघू शकतो मी आता इथं थांबताय. आता जाऊन इथंच पुढे जाऊन थांबूया आपण, कारण आपल्याला इथनं काय ना काय भाडा भेटून जाते. बघू शकता ही शंकर हाईटचा हे फेज 3 आहे वाटतं. हां का, हे लय शंकर हाईट्सची लय बिल्डिंग बनवलेली आहे. बघा शंकर हाईट्सचं लय बिल्डिंग आहे. हे पण आहे, लय बिल्डिंग बनवलेली आहे त्यांनी. मस्त मस्त सोसायटी बांधलेली मोठी मोठी. नाही पण आपण याच्या पुढं थोडंसं जाऊन थांबूया. आपल्याला इकडनं भाडं पडतं आहे, समजलं ना. इथं आलं येऊन थांबलं की भाडं पडतं आहे आपल्याला. इथं थांबूया, इथनं बघूया आपल्याला काय भाडं भेटतं आहे. चला, आपल्याला कैलास कॉलनीची एक छोटीशी भाडं पडलेली आहे इथनं. चला, पाऊस पडलेले पण आहे, जास्त वेळ थांबायचं नाही. आता पाऊस पण पडतं आहे, बघू शकता तुम्ही. आता जाऊया आपण कैलास कॉलनीला. चला, आता कैलास कॉलनीचं थोडंसं पुढं कुर्ला कॅम्पला मी भाडं सोडलं आहे. आता भाडं सोडून चालले आपण पुढं. थोडंसं पुढे जाऊन थांबूया. पुढनं मस्त भाडा पडेल. कैलास कॉलनी सकाळच्या टायमात ना, दुपारच्या टायमात भाडं पडते. जास्त दुपार झाली तर पडत नाही, पण आता सकाळचं तर पडते. बघूया, आपण जाऊया काय पडतंय का नाही, तुम्हाला पण दाखवते. थांबून पुढे बघूया. चला मंडळी, भाडा मारून ना मी आता दापोड्याला पोहोचले. बघू शकता या कस्टमरला सोडलं मी. आता इथनं दुपारच्या वाजले. आपण जाऊया इंडियन ऑइल कॉम्प्लेक्सच्या इकडे थांबूया, काय भाडं पडतंय की नाही. बघू शकता तुम्ही, मी कृष्णा कॉम्प्लेक्सला आलेली आहे. आता सध्या पाऊस पडायचं चालू झालेली आहे थोडं. चला जाऊया इंडियन कॉम्प्लेक्सच्या इकडे थांबून बघूया काय पडतंय का. चला मंडळी, अंबरनाथवरून ना आपल्याला पडली डोंबिवलीची 90 फीट रोड, जे ठाकुर्ली 90 फीट रोड, सॉरी. हां का, तर मी इथं उभा आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण घरी नाही गेलो, मग काहीतरी खाऊया, नाश्ता करूया. 90 फीटच्या पटरी बघू शकतो. ही पटरीने तुम्हाला हे रोड दिसते, हे जे ट्रेनने येत जात असते तुम्हाला हे रोड दिसते, हेच आहे 90 फीट. आता इथं आपण थांबलेले आहे. आपण आता नाश्ता करूया, मग बघूया काय पडतंय का. हे बघा, ट्रेन थांबली म्हटलं तर ट्रेनच आली. ट्रेन जे व्ह्यू दिसते म्हटलं ट्रेनच आली. मालगाडी आहे, चालले निवांत चालले. सिग्नल नाही वाटतंय मला. आता जाऊया आपण नाश्ता करून बघूया भाडा. चला मंडळी, नाश्ता तर केलं आहे. आता काही इथं 90 फीटला काहीच पडत नाही आहे. 50-60 रुपये 2-2 किलोमीटर पिकअप पडते 50-60 रुपयाचा. त्यामुळे आपण चाललं आता पटरी पुलाकडे जाऊया, कल्याणच्या साईडला, नाहीतर दुर्गाडीच्या साईडला जाऊया. काय ना काय भेटेल भाडं. आता बघू शकता तुम्ही, 90 फीटला आहे मी सध्या. आता मस्त मोसम आहे. हे आपला संध्याकाळी सगळे निभाने बी इकडे येतात, बघू शकता. चालू आहे, आपण चालले. थांबा 1 मिनटं, भाडा पडले ना, एवढं लांब भाडा आहे, खूप येते. चालले आता आपण पत्रीपुलाकडे जाऊया, नाही तर दुर्गाडीला जाऊया. पत्रीपुला थांबून थोडं लागतं. चला, हे बघू शकता चोळेगावचा गावदेवी मंदिर. चोळेगाव नाही, कचोरी गावचं. बघा, कचोरी गावचं गावदेवी मंदिर आहे. तरी भाडं काय पडलं तर नाही. आपण आता चाललंय कोणगावच्या दिशेने. बघू शकता तुम्ही, कोणगावच्या ब्रिजवर आहे आपण सध्या. आता चला जाऊया कोणगावला, काय ना काय भेटेल आपल्याला. आता मी कालचा ट्रॅफिक जाम बघून कस्टमरला इथंच उतरवलं. आर्यन कॉम्प्लेक्सला बघू शकता तुम्ही कितका जाम लागलेली आहे, भरपूर जाम आहे. त्यामुळे मी पण आता इथून रिटर्न चालते गोंदवली गावात. चला जाऊया, इथनं काय पडणार नाही आणि या जाममध्ये आपल्याला फसायचं नाही. बघू शकता फुल जाम आहे इथनं इथंपर्यंत. चला जाऊया. मंडळी, मी इंडियन कॉम्प्लेक्सला थांबलेली आहे. आता बघू शकता तुम्ही, इंडियन कॉम्प्लेक्स आहे. इथनं ले घेऊन इथपर्यंत. आता बघूया आपल्याला काय भाडा पडते की नाही इथनं. आपण तर थांबलं इथं, बघू शकता. जाम तर नाही लागले इंडियन कॉम्प्लेक्सची. आपली रिक्षा इथंच आहे.
बघा गोंदवलीला गावावरून काय भाडं पडत नव्हती म्हणून आपण आलो आता इंडियन कॉम्प्लेक्सला थांबलेले. आता बघूया काय पडतंय की काय नाही पडतंय इथलं. काय तर मला तर वाटत नाही काय पडणार आहे. बघूया चला. मंडळी मानकोलीवरून मला गौरीपाडाची भाडा भेटली. गौरीपाडाला आता मी ड्रॉप केलं. आता गौरीपाडावरून तर काय पडत नव्हतं. मावशी भेटली होती त्यांना सोडलं संदीप हॉटेलला जवळच होती. मग काय आता निघालं आपण घरात. बघू शकता आता आपण चाललंय घराकडे. मंडळी आजचे घरी गेलं नव्हतं जेवायला. मग आज चांगलं धंदा झालेले आजपर्यंत जर